आता रोग आला का सरकारला? जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी हजार हजार कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवून अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा कोण लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे तो त्याची कापे हो. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा, एका पंपावर 3 शेतकऱ्याला. ऊस कुठं कापी? तिकडं आमचा फेसकोट पडे पाणी घालू घालू ऊसाला ना. आमचं कुठं कापी तू गाच पाण्याला? तिकडं लय मोठं उतारा ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात, कापे हो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे 5 राटाचे, त्याच्या कोण घी. मस्त विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसन तर. इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच. इकडे दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी